नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मी रोशन कोकणी या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। तर मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा। तर मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये रामनवमी निमित्त दिंडी सोहळा, पालखी मिरवणूक सोहळा आणि या पालखी मिरवणूक सोहळ्यामध्ये आपले भाविक मंडळी राममय होऊन बेभानपणे नाचत असताना पाहिले। आणि आता आपण पालिका हॉल येथे पोहोचलो आहोत आणि येथे बाकीचे सर्व कार्यक्रम होणार आहे। तर सर्वप्रथम आपण गुरुवर्य श्री आजीव पांडुरंग सुतार महाराज आणि सौ दीपालीताई आजीव सुतार, त्याचप्रमाणे श्री भाऊपांडे महाराज यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। देव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, गोपाल कृष्ण महाराज की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय। जगन्नाथ महाराज की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय। दीप प्रज्वलित करून झाल्यानंतर श्री आजीवदादा यांच्या प्रवचनाला सुरुवात झाली। आज पालिका हॉल कांदिवली या ठिकाणी परमपूज्य सद्गुरु श्री पांडुरंग सुतार महाराज, सद्गुरु श्री शंकर दगडे महाराज, गुरुमाता माई यांच्या कृपाशीर्वादाने चालू असलेला हा सत्संग, तसं 9 तारखेपासूनच हा कार्यक्रम चालू झालेला आहे। आज आपल्याला प्रभू रामचंद्रांचा जन्म करायचा आहे। प्रभू रामचंद्रांचा जन्म 2 कीर्तनं झाल्यानंतर आपल्याला सगळ्यांना करायचं आहे। सगळ्यांनी एकमेकांच्या साक्षीने तो पूर्ण पार पाडायचा आहे। त्याआधी हे जे काय औपचारिकता म्हणतात, त्या औपचारिकतेला साहेबांच्या विनंतीला मान देऊन इथे तुमच्या समोर बसलेलो आहे। सदा ईश्वरी गुण कीर्ती, नमस्कार माझा श्री सद्गुरु पांडुरंग मूर्ती। ओम अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सद्गुरु पांडुरंग सुतार महाराज की जय, सद्गुरु शंकर दगडे महाराज की जय, गुरु माता की जय। गुरुदेव आज आपल्या सर्वांच्या विनंतीनुसार एक छोटीशी ओळ घेतली, सगळ्यांच्या परिपाठाची आहे, सेवकांच्या नित्य वाचनातली आहे। नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतीले पापे जन्मांतरीची। बघा कसं असतं, माऊलींनी या मंडपात जेवढे हजर आहेत किंवा ज्यांना काही अपरिहार्य कारणामुळे यायला जमू शकत नाही किंवा जे थोडेसे उसरायला असतील, त्या सगळ्यांना एक मार्ग लावून दिलाय, प्रत्येकाला एक नाम दिलंय, सगळ्यांना सारखंच दिलंय। ते कोणाला वेगळं किंवा कोणाला काही असं नाही, सगळ्यांना दिलंय। आणि पण ज्ञानेश्वर माऊलींनी काय सांगितलंय, तुकाराम महाराजांनी काय सांगितलंय, नाम संकीर्तन, संकीर्तन करायला सांगितलंय। कीर्तन तास, 1.5 तास, 2 तास हा बोलाचा भाग झाला, पण संकीर्तन हा सतत म्हणजे अखंड 24 तास हा जो आपला अजपाजोपाचा प्राण जो चालू आहे खेळ, त्यामध्ये अगदी सतत निरंतर आणि अखंडित त्याच्यावर ध्यान द्यायचं, श्वासावर ध्यान द्यायचं थोडक्यात, आणि तोच आपला नामयज्ञ आहे। मग ते किती करावं,
याला काही लिमिट आहे का? काही लिमिट नाही. ठाईचं बसन नाही करा एकचित्त. जे आहे त्या बसलेल्या अवस्थेत तुम्ही हे करू शकता. सहज होऊ शकतं ते फक्त सद्गुणांनी आहे. आपल्याला ते देण्याची किंवा त्यांनी जे देण्याचे दिलेलं आहे नामरूपी, त्या नामात आपला सतत जयघोष करायचा आहे. बघा थोडं आज रामनवमी आहे. रामनवमीचा अजून रामाला जन्म व्हायचा आहे. अजून 12 वाजता दुपारी आपल्याला करायचं जन्म. पण त्याच्या अगोदर नामाचं महत्व घेऊया ना आपण. वाल्यापुराची गोष्ट सगळ्यांना माहितीच असेल की वाल्या काय वस्तू काय होती. बघा नारद महर्षींनी ज्यावेळेस त्यांना सांगितलं की तुला काय सोपं पडेल बोलायला, रामाला म्हणता येईल का? हा म्हटलं कसं जमेल, माझं आयुष्य सगळं मराठी मारण्यात गेलं, मला हे जमेलच कसं? नाही म्हटलं तुला हे जे आहे तुला जे बी द्यायचं ते तुला उच्चारावं लागेल किंवा तुला काहीतरी तुला करावं लागेल. तर ठीक आहे तुम्ही जसं सांगायला काय जमेल सांगितलं. म्हणे मला लागेल मला मारायला. ठीक त्याचा उच्चार कर. नाम दिलं आणि देखत आल्यापासून किती नाम घेतलं त्यांनी? अखंड 12 वर्ष. 12 वर्ष सकाळ जागेवर बसून नाम घेतलं आणि नाम घेता घेता अंगावर वारून तयार झालं. बघा त्या नामाचा महिमा. राम नामाचा महिमा, राम नामाचा महिमा बघा तिथे अंगावर वारून तयार झालं. आज आपली चाचणी आपण करायची. आज आपली चाचणी आपण करायची. ज्याची त्याची शोधन स्वतंत्र करायची. कारण कसं हे प्रेमाचं देणं आहे, प्रेमाचं लेणं आहे. सद्गुरू माऊलीने दिलेलं जे नाम आहे, रामनाम म्हणा, बीनाम म्हणा किंवा काय, त्याची चाचणी आपण करायची. आपण किती वेळ देऊ शकतो त्यासाठी. आपल्या अंगावर वारून कधी तयार होईल. ज्यांचं झालं असेल त्यांच्याबद्दल प्रश्नच नाही. पण नाही झालं त्यांनी काय करायचं? ज्यांचं नाही झालं त्यांनी काय करायचं? वारून होईपर्यंत सतत 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 कीर्तन नाही करायचं, संकीर्तन करायचं, सतत उच्चार करायचा, सतत श्वासानजीक आपलं जपायचं आहे. चुकून आपण याच्यातनं घेण्यासारखं जर असेल तर ते नक्कीच आपलं सद्गुरू माऊलींच्या आशीर्वादाने घ्यावं. जर काही चुकीचं वाटलं असेल तर ते मला परत करा. कारण शेवटला किती जरी झालं तरी शेवटला बुद्धीचा हा थोडासा मळवटा असतोच. आणि तोच घालवण्यासाठी जे गरज आहे ते ही नामच आहे. आणि तेच आपण सगळ्यांनी सतत 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 विचार करत त्याचा मळवटा घालाव्या. झालेली सेवा आपल्या सर्व संत सज्जनांच्या चरणी अर्पण, बाबांच्या चरणी अर्पण आणि सेवा. सद्गुरुनाथ महाराज की जय. आजीवदादांचं प्रवचन झाल्यानंतर आपल्या सर्वांचे लाडके साहेब यांच्या गोड अशा प्रवचनाला सुरुवात झाली. महाराज की, प्रभु रामचंद्र भगवान की जय. माझ्या प्रिय भावंडांनो, 1-2 मिनिटं मी बोलतो. बापूदादांनी नामाचं महत्व सांगितलं. त्याच विषयाला पुढे धरून मी जात आहे. एक दृष्टांत छोटासा आपण घेऊ आणि मग मी आटोपता घेईन. तुम्हाला माहितीच असेल, प्रसिद्ध असे कबीर महाराज संत आपल्याकडे होऊन गेले. कबीर महाराजांचा मुलगा कमाल हा सुद्धा बुद्धिवंत आणि साधने तत्पर होता. लहान वयात त्याने सगळं साध्य करून घेतलं होतं. परंतु कबीरांना नेहमी वाटायचं त्यांनी इतर पण संतांकडे जावं, बघावं. आणि तो प्रसंग आला. एकदा कमाल पंढरपूरच्या वाळवंटामध्ये खेळत असताना त्याने बघितलं की एक दिंडी चालली आणि त्या दिंडीमध्ये हरिनामाचा गजर चाललेला आहे. तर काय आहे विचारायला त्याने दिंडीकडे गेला. आणि दिंडीकडे गेल्यानंतर त्याला असं कळलं की एक कुष्ठरोगी आहे, खूप श्रीमंत आहे आणि त्याने
आपला रोग बरा व्हावा म्हणून पंढरपुरापर्यंत दिंडी आणलेली आहे. ते त्यांना भेटतात, म्हणतात एवढा हरिनामाचा गजर चालत असून तुमचा कुष्ठरोग कसा केला नाही. रामनामाचं तर महत्व असं आहे की ते रामनाम घेतल्यानंतर कुष्ठरोग बरा व्हायला पाहिजे असं त्यांना सांगितलं आणि म्हणाले तुम्ही माझ्याबरोबर चला. त्यांना चंद्रभागेमध्ये घेऊन गेले, म्हणाले स्नान करा आणि तुम्ही 3 वेळा श्रीराम 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 असं म्हणा. ते तिकडे गेले आणि 3 वेळा त्यांनी श्रीराम श्रीराम म्हटलं, काय परिणाम झाला नाही. मग त्यांना पाण्यात अजून पुढे पोहत गेले आणि त्यांना सांगितलं मी सांगतो त्या तिथपर्यंत तुम्ही पाण्यातच राहायचं आणि श्रीराम आपलं ते म्हणत राहायचं. त्यांना डोकं पाण्याखाली ठेवलं आणि श्रीराम श्रीराम म्हणत राहिले. ते तडफडायला लागले, आता जीव जातो आणि एवढ्यात ते वरती आले आणि त्यांचा कुष्ठरोग सगळा गेला. तर कमालला खूप आश्चर्य वाटलं, बरं वाटलं की कोणाचा तरी कुष्ठरोग बरा झालेला आहे. धावत घरी गेल्याने आपल्या वडिलांना सांगितलं, महाराज म्हटलं आज कमाल चमत्कार झाला. काय होतं रे बाबा. ते म्हणाले मी 3 रामनामामध्ये कुष्ठरोगी बरा केला. ते म्हणाले 3 रामनाम तू खर्च केले. एक काम कर, तू इकडनं तुळशीदास महाराजाकडे जा आणि त्यांना पत्र लिहून दिलं की एक कुष्ठरोगी बरा करण्यासाठी यांनी 3 रामनामाचा जप केला, तर ह्याला नामाचं महत्व सांगा. तुळशीदास महाराज म्हणाले की अरे 3 रामनामाची काय गरज आहे. एक कुष्ठरोगी बरा करण्यासाठी एवढा खर्च केलास तू. प्रसिद्ध झालेला पुरुष आणि त्याच्या मुखातून निघालेला रामाचं महत्व सांगतोय. हा मग आपण म्हणणार की आम्ही राम घेतो, काय होत नाही. सिद्ध केलेलं नाम असलं तरच त्याचा परिणाम होणार. तर त्यांनी सांगितलं की गावामध्ये जेवढे कुष्ठरोगी आहे सगळ्यांना बोलवून घ्या. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे कुष्ठरोगी आले, साधारण 500, 550 लोक कुष्ठरोगी आले. तर तुळशीदास महाराजांनी काय केलं की श्वास टाकले त्याच्यावर एक रामनामाचं तुळशी पत्रावर आणि ते पाणी सगळ्यावर शिंपडायला लावलं. तर त्यांनी सगळ्यावर ते पाणी शिंपडलं आणि सगळे कुष्ठरोगी बरे झाले. हे घडलेल्या घटना आहेत बरं का. आणि आता हल्लीच्या आहेत, 700-800 वर्षापूर्वीच्या गोष्टी आहेत. एवढं सगळ्यांनी ध्यानात घ्यायला पाहिजे. असं नाही की मी काहीतरी पुराणाचं सांगतो आणि घडलेली गोष्ट सांगतो. मग कमाल परत महाराजाकडे आले, म्हणाले बाबा ते एका रामनामामध्ये त्यांनी 500-550 कुष्ठरोगी बरे केले. मला आश्चर्य वाटलं, अजून तुला कळेल नाही. अजून एक पत्र लिहून दिलं, म्हणाले तू पंढरपुरात जा, तिकडे सूरदास महाराज अमुक ठिकाणी साधना करत बसलेले. तर त्यांना सूरदासाकडे त्यांनी पाठवलं. सूरदास महाराज म्हणाले कोण आलं रे. त्यांना दिसत नव्हतं, तसं बाहेर डोळ्याने बरं का. म्हणाले मी कमाल आहे. पण कमाल काय काय प्रश्न आहे तुझा. तर म्हणाले मी तुळशीदास महाराजाकडे गेलो होतो, त्यांनी एका रामनामामध्ये 500-550 कुष्ठरोगी बरे केले. बाबांनी तुमच्याकडे पाठवले की रामनामाचं महत्व मी समजून घ्यावं. तर म्हणाले त्यांनी खूप खर्च केलं रे. एक काम कर म्हणाले, ते चंद्रभागेमध्ये एक प्रेत वाहत चाललं, ते घेऊन ये. तिथे प्रेत वाहत चाललं होतं, ते घेऊन आले आणि फक्त एक वेलांटी र उच्चार त्या प्रेताच्या कानामध्ये त्यांनी केला आणि प्रेत जिवंत झालं. आणि कमालला आश्चर्य वाटलं. म्हणाले अरे वा, एका रच्या उच्चाराने सगळं झालं, एक वेलांटीने झालं. म्हणजे आपण बरेच खर्च केलं होतं असं त्याला समजून आलं. तर त्या रामनामाचा जो उपयोग आहे तो त्याने अशा प्रकारे केला आणि साधू संतांनी आमच्यासारख्या सामान्य लोकांना मार्ग दाखवला. आता मी माझ्या महाराजांचं कौतुक सांगणार आहे. महाराजांनी फक्त एवढंच सांगितलं. त्यांनी एका घरात गेले होते, प्रेत होतं तिकडे
त्यांची पत्नी खूप विलाप करत होती, तिला बरं वाटावं म्हणून त्या प्रेतामध्ये जीव आणण्यासाठी महाराजांनी नुसतं सांगितलं की भाऊ महाराज विभूती घ्या आणि चोळा. उच्चारच केलेले नाही, उच्चार न करता. कारण त्यांचं सांगणं काय, एका नामाच्या बदल्यात त्रैलोक्य जरी मला कोणी दिलं तरी मी ते घेणार नाही, एवढी त्या नामनामाची माहिती आहे. अशा प्रकारे आमचे महाराज ज्यांनी रामनामाचा उच्चार न करता, स्वतः स्पर्शही न करता आपल्या लाडक्या शिष्याकडून त्यांनी ते करून घेतलं, अशी आमच्या महाराजांची महती आहे. एवढं सांगून मी बोला. साहेबांचं प्रवचन झाल्यानंतर आपल्या सर्वांचे लाडके ह भ प भाऊ पांडे महाराज यांच्या प्रवचनाला सुरुवात झाली. हरे राम 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 हरे हरे. 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 पंढरीनाथ महाराज की जय. गोपाल कृष्ण महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. सद्गुरु शंकर जगडे महाराज, गुरु माता आणि सर्व उपस्थित संत सज्जन, आज आपण या ठिकाणी शाळाप्रमाणे राम जन्म उत्सव या निमित्ताने इथे आपण इथे सगळे आलेलो आहोत. आमचे ज्येष्ठ गुरुबंधू पर्वतकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम अनेक वर्षे या ठिकाणी चालू आहे. परंतु आम्ही एवढे वर्ष राम जन्म उत्सव साजरा करत होतो, त्या निर्गुण निराकार प्रभूला आम्ही आमच्या हृदयात साठवला होता. परंतु आजची जी रामनवमी आहे ती अतिशय गोड आणि महत्वाची आहे. अनेक शतकानंतर रामलल्ला आपल्या मंदिरात स्थानपन्न झालेले आहेत. ही तुमच्या आमच्या सर्व हिंदू धर्मीय बांधवांची एक अभिमानास्पद गोष्ट आहे की ज्याची आपण अनेक वर्ष वाट बघत होतो. ती अनेक वर्षाची आपली जी तळमळ होती, इच्छा होती, ती पूर्णत्वाला गेली आहे. आणि खऱ्या अर्थानं आज राम जन्मोत्सव साजरा होत आहे. कारण जिथपर्यंत राम मंदिरामध्ये प्रभू नव्हते तिथपर्यंत ते मंदिरच नव्हतं. त्याप्रमाणे आज हे खरोखर ही राम जन्माचा आजचा जो कार्यक्रम आहे, सर्वांना जर आपण विचार केला तर अतिशय महत्वाचा असा हा उत्सव आपण इथे साजरा करतो. या ठिकाणी आम्ही रामाचं चरित्र बघितलं, रामाचं जीवन बघितलं. त्याला पुरुषोत्तम राम असं म्हणतात. हा पुरुषोत्तम राम आपण ज्याचं वर्णन करतो त्याला मर्यादा पुरुषोत्तम म्हणतो आपण. त्यांच्याकडे बघत असताना आपल्या दृष्टीमध्ये, आपल्या बुद्धीमध्ये एक प्रकारचं नवीन वलय तयार होत असतं. या भरतखंडामध्ये राम आणि कृष्ण हे दोन पूर्ण पुरुष जन्माला येऊन आणि त्या पूर्ण पुरुषांचा आदर्श राम आणि कृष्ण. कृष्णाचं चरित्र जे आहे ते फक्त बघायचं आणि वाचायचं असतं आणि रामाचं जे जीवन चरित्र आहे ते आपल्या जीवनामध्ये आचरण करायचं असतं. हा त्याच्यातला फरक आहे. आम्ही राम जन्म उत्सव साजरा करतो तर त्याच्याकडे काहीतरी आपल्याला शिकायला पाहिजे, काहीतरी घ्यायला पाहिजे. त्यांच्याकडे जे असणारे सगळे ऐश्वर्य गुण जे आहे ते सुद्धा आपल्याला आत्मसात कसे करता येतील हे जर आपण बारकाईने बघितलं. या कार्यक्रमाचे प्रयोजनच असं आहे की रामाचं जीवन रामाने कसं व्यतीत केलं त्याचा आदर्श तुम्ही आम्ही घ्यायचा आहे. आदर्श प्रभू राम काय करायला पाहिजे, आपण ज्याची आपण प्रतीक्षा करत होतो, वाट बघत होतो,
तो प्रभू राम आज तुमच्या आमच्या हृदयामध्ये विराजमान आहे. आणि हा विराजमान असलेला प्रभू तुम्हा आम्हाला काहीतरी शिकवतंय, काहीतरी सांगतंय, काहीतरी मार्गदर्शन करते. एवढं जर आपण बारकाईने जर विचार केला तर आपल्या नक्की ध्यानामध्ये येईल की रामाचं जीवन कसं होतं. आणि ते जीवन तुमचं आमचं बदलण्यासाठी आपण राम जन्मोत्सव करतो. ज्या पद्धतीने रामाने आपलं जीवन आज्ञाधारक काय झाले आज्ञाधारक, आणि हा आज्ञाधारक असल्यामुळेच त्यांच्या मातृश्रीच्या इच्छेखातर त्यांना वनवास भोगावा लागला. आणि वनवासामध्ये त्यांना अनेक चांगल्या चांगल्या गोष्टी शिकता आल्या. थोर साधू संतांचं त्यांना सहवास लाभला. आणि हा सहवास लाभल्यामुळे त्यांना योग्य मार्गदर्शन करून खरोखर ज्यावेळेस श्रीराम प्रभू अयोध्येमध्ये आले, सगळीकडे मंगलमय वातावरण होतं. आपण जन्माची कथा सांगत असतो. काही लोकांना असं वाटेल की पौराणिक कथा आहे. खरोखर प्रभू रामचंद्र जन्माला आले, ते कसे आले, पुष्टकामी त्रियज्ञ केल्यामुळं त्यांना ते पायस दान म्हणून जे मिळलं, त्या प्रसादातूनच प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला. आपण जन्माचं कीर्तन आहे, आज जन्माचीच कथा आहे. आणि ह्या पायस दानातून ते पुत्र कामेष्टी यज्ञ म्हणून केला गेला. आणि जो प्रसाद आला, त्या प्रसादातूनच प्रभू रामचंद्रांचं जन्म झाला. आपल्याला आपण कथा वाचत असतो की देवाचा प्रसाद काय आहे. आम्ही प्रसाद फक्त भक्षण करतो, पण त्या प्रसादामुळं आपल्यामध्ये काय बदल घडत असतो हे आपण बघितलं पाहिजे. खरोखर रामाचा जो जन्म झाला हा जड जीवांच्या उद्धारासाठी झाला. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् धर्म संस्थापनार्थने संभवामि युगे युगे. धर्माचं रक्षण करण्यासाठी, साधू संतांचा रक्षण करण्यासाठी साक्षात प्रभू परमात्म्याने या मृत्यू लोकामध्ये जन्म घेतला. परित्राणाय साधूनां, साधूंचं रक्षण, गो ब्राह्मण प्रतिपालक गायीचं रक्षण करण्यासाठी त्या निर्गुण निराकार परमात्मा यांनी जन्म घेतलेला आहे. त्याचप्रमाणे आपण बारकाईने जर बघितलं की संतांचं आणि देवाचं जर आपण बघितलं तर ते समाजाच्या कल्याणासाठीच त्यांचा अवतार होता. संत आणि देव वेगळे नाही. देवतेची संत, संततेची देव, प्रतिमा केवळ भिन्न. आमच्या बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, संत वेगळे आणि देव वेगळे, हे तसं नसून एकाच नाण्याच्या ह्या दोन बाजू आहेत. सर्वांच्या हृदयदेशी अमुक वस्तू ऐशी बुद्धिश्रेयशी वस्तू मी आहे, तो परमात्मा मी आहे, तो प्रभू रामचंद्र मी आहे आणि तो माझ्या हृदयामध्ये वास करणे. मागे बघा, प्रभू रामचंद्राचं आपल्या बाबांचं फोटो आहे आणि बाबांच्या हृदयामध्ये प्रभू रामचंद्र दाखवले. त्याचा अर्थ जर आपण समजून घेतला तर आपल्या नक्की ध्यानामध्ये हे की राम हा तुमच्या आमच्या सर्वांच्या हृदयामध्ये आहे. आणि हा हृदयामध्ये असणारा राम तुम्हाला कसा प्राप्त करून घेता येईल. आणि हा प्राप्त झाल्याशिवाय तुम्हाला इथून सुटका नाही. साधू संतांनी जे आम्हाला हे प्रयोजन करून ठेवलंय कार्यक्रमाचं, त्या निमित्तानं आम्हाला एक जागृती निर्माण झाली पाहिजे. काहीतरी त्याच्यापासून आम्हाला बोध घ्यायचा आहे. आणि हा बोध जर आम्ही त्यापासून घेऊ शकलो तरच खऱ्या अर्थानं आम्ही राम जन्म उत्सव साजरा केला. आज अनेक
पिढ्यानपिढ्या अनेक वर्ष आम्ही रामाचा जन्मोत्सव करतो, पण त्याच्या जीवनाकडे बारकाईने बघण्याचा जो आपला उद्दिष्ट आहे ते आपण त्याच्यात आत्मसात करणं गरजेचं आहे. राम कसे होते? एक वशिनी होते, एक पत्नी होते, मर्यादाचं पालन करणारे होते. आपल्या आईचं मर्यादा त्यांनी सांगितलेली की तुम्ही वनवास चालला आणि भरताला गादी द्या, गादीवर बसू द्या. नाही, आज्ञेचं पालन करणं हा एक विशेष गुण आमचा रामाकडे होता. तोही आम्ही गुरु आज्ञा आम्हाला प्रमाण आहे, मग आम्ही जी किती तऱ्हेनं अंमलात आणतो त्याचं पालन किती करतो आम्ही हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. एक पत्नी आहे, एक वाणी आहे, ज्याने आपल्याला एक आदर्श घालून दिला. परस्त्री माते समान. काय सांगितलं? परस्त्री माते समान. आजच्या या युगामध्ये हे काही गोष्टी इतिहास जमा व्हायला लागले, जरी जमा होत चालल्या असल्या, परंतु जे धर्मनीतीने वागणारी मंडळी आहे, साधक मंडळी आहे, त्यांचा ह्या गोष्टीवर अतिशय विश्वास आहे की हे विशेष जे गुण आहेत हे आपल्याला रामजन्माच्या उत्सवानंतर आत्मसात करायचे आहेत. गुरुनी सांगितलेल्या बोलावरती दृढ विश्वास ठेवल्यामुळं हे कार्य सिद्धीस गेलं. मग आम्ही आमच्या गुरुवरती किती विश्वास ठेवायचा आहे? कारण विश्वास नसेल, श्रद्धा नसेल, भाव नसेल तर तो परमात्मा शुष्क होतो. त्याला प्रेमाचा ओलावा असावा लागतो. आणि हे प्रेम तुम्हा आम्हाला आपल्या गुरुमाऊलींनी दिलेलं आहे. त्याने रामाचा अर्थच राम नामे उपजे आवडी, प्रेम घडो घडी वाढत आली. काय सांगितलं? राम नामे उपजे आवडी. रामाचं चिंतन, रामाचं हे आपण स्मरण केलं तर प्रेम आपोआपच वाढत जातो. आणि सर्वाभूती तो भगवंत, तो राम आपल्याला ह्या बोधावरती तो जीव येऊ शकतो. राम जप करायला पाहिजे. जप करायचा जो अखंड खंडेना निश्चितीने मना होईल झाला. आणि असा जप जर आम्ही केला, राम नाम राम म्हणता रामच होईजे, पण अजून म्हणायला पाहिजे. आम्हाला राम होण्याची इच्छा आहे, पण आम्हाला त्याच्यासाठी जे लागणारं साधन जे आहे ते आम्ही किती तऱ्हेनं, किती भावानं, किती श्रद्धेनं ते आपण अंमलात आणतो. बरोबर सर्वांच्या हृदयामध्ये राम स्थित आहे हे विष्णू बोलून झाले का? नाही चालणार. खरोखर मुमृतही सद्गुरु जने तारेला हा संसार विशेष त्या गुरुदेवे का. खरोखर माझ्या हृदयामध्ये तो परमात्मा ती सद्गुरु माऊली वास करून आहे. याचा जिथपर्यंत आपल्याला स्पर्श होत नाही, ते अनुभवायला येत नाही, तिथपर्यंत हे बोलणं फक्त कसं आहे? कोरडं आहे. कसं आहे? कोरडं आहे. म्हणून सर्वांच्या हृदयामध्ये तो राम आहे. ज्याला आत्माराम आम्ही म्हणतो, हा आत्माराम सगळीकडे व्यापलेला आहे, व्यापक आहे. जळी स्थळी काष्टी पाषाणी तो भरून उरला आहे, असा संतांचा अनुभव आहे. मग त्यांना आलेला जो अनुभव आहे तो आपल्याला काय येत नाही, आणि तो यावा अशी तरी कमीत कमी आपली इच्छा असणं गरजेचं आहे. साधू संत काही खोटं बोलतात नाही, खरं सांगतायत की सर्वांच्या हृदयामध्ये मी वास करून आहे. तो परमात्मा मी सर्वांच्या हृदयामध्ये वास करून आहे. याचं जिथपर्यंत आम्हाला त्याला तुम्ही आम्ही आत्माराम म्हणतो. आत्माराम हा अनंत काळाचा आहे आणि राम हा त्रिकाळातला आहे.
मग आपली जी उपासना आहे ही अनादी काळापासून आहे आणि त्या उपासनेचं आराध्य दैवत हे आत्मरूप गणेशू केल्या स्मरण सकळ विद्येशाधिकरण तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे. आपण सनातन धर्माची लोक आहोत. सनातन हा आमचा मूळ धर्म आहे आणि या सनातन धर्माचं आत्माराम हे आमचं आराध्य दैवत आहे. आणि हे आराध्य दैवत आम्ही सगुण रूपानं आणि निर्गुण रूपानं बघणं गरजेचं आहे. जिथपर्यंत आम्हाला त्या प्रभू रामचंद्रांच्या सगुण मूर्तीवरती प्रेम दडत नाही, म्हणजे सगुण मूर्ती म्हणजे सद्गुरूंची मूर्ती. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे. जिथपर्यंत आम्ही ती सगुण भक्ती करू शकलो नाही आणि ही सगुण भक्ती ज्यावेळेस खरी फलद्रूप होते त्यावेळेस सद्गुरु माऊली तुम्हाला कृपा आशीर्वाद देतात आणि मगच निर्गुणाच्या रस्त्याला लावतात. कुणी असा डायरेक्ट निर्गुणापर्यंत जाऊ शकत नाही. पहिली सगुण भक्तीच करायला लागेल. म्हणून सगुण भक्ती हे निर्गुणाकडे जाण्याचा पहिली पायरी आहे. आम्ही भक्ती करायची असेल तर पहिली त्या 3.5 हाताचा देह जो आम्ही आहे आम्हाला जवळ कोणी केलं पहिलं? आम्ही त्या सगुण रूपावरती भाळलो, बाबांच्या सगुण रूपावरती भाळलो. आम्हाला निर्गुण देव काय हे माहित नव्हतं, पण त्यांच्यावरती प्रेम करता करता आम्हाला त्यांनी कधी निर्गुणाकडे वळवलं हे आम्हाला सुद्धा कळलं नाही. ही सगुण भक्ती जी आहे, आपण अनेक उदाहरणं जर बघितली सगुण भक्तीची तर कृष्ण परमात्मा ज्यावेळेस मथुरेमध्ये गेले होते आणि त्याला आणण्यासाठी कोण गेले होते माहिती आहे का तुम्हाला? कोण गेले होते? मनुष्य अक्रूर गेला होता. अक्रूर तिथे परमात्म्याला आणायला गेले होते, पण त्या सगुण रूपावरती त्या मथुरेतल्या त्यांच्या ज्या भाविक सेविका होत्या, भक्त होत्या, त्या इतक्या मोक्षा रडायला लागल्या, केस मोकळून रडायला लागल्या आणि ह्या आमच्या परमात्म्याला तू इथून का घेऊन जातोयस म्हणून आणि शिव्या पण त्यांनी इतकं प्रेम त्यांनी सगुणावर केलं होतं. आम्ही पण सगुणावरच पहिलं प्रेम केलं, बाबांच्या सगुण मूर्तीवरच आम्ही पहिलं प्रेम केलं. आणि हे प्रेम जे आहे हे निस्वार्थ प्रेम आहे. याच्यामध्ये त्यांचा कुठलाही प्रकारचा अभिलाषा काही नव्हती. फक्त निस्वार्थ प्रेम केलं आणि तुमच्या आमच्यामध्ये प्रेमाची जागृती केली. काय केलं? तुम्ही आम्ही हे तिथं जमलेले आहोत ना, केवळ त्यांच्या प्रेमामुळे आलेले आहोत. कोणाच्या? सद्गुरु माऊलीच्या प्रेमामुळे आपण इथं सगळे जमलेले आहोत. असं प्रेम ज्याविषयी आपल्याकडे उत्पन्न होतं, प्रेम सर्वांगाची काही वाची विठ्ठल रकम आहे. ज्यावेळेस प्रेम सर्वांगाची भरलं जाईल त्यावेळेस खरं मुखातून राम नाम आल्याशिवाय राहत नाही. काय होतं? राम नामे उपजे आवडी, प्रेम घडवडी वाढू लागली. राम नामाने आपल्याकडं एक प्रकारचा ओलावा निर्माण होतो, प्रेम तयार होतं आणि या प्रेमामध्ये तुम्ही आम्ही सगळे बांधून गेलेलो आहोत. कोणाच्या? सद्गुरु माऊलीच्या प्रेमामध्ये आपण तुम्ही सगळे बांधलेले आहोत आणि हे बांधल्यामुळेच त्यांनी जे प्रेम दिले, निस्वार्थ प्रेम दिलं आपल्याला आणि या निस्वार्थ प्रेमामुळेच आपण आज स्थिर आहोत. आणि झाड झुडपापासून वनस्पती म्हणून सगळीकडे त्या गुरु माऊलीचं अस्तित्व आहे. आमचे दगडी महाराज सांगायचे, अरे मला निसर्गामध्ये देव दिसतो, झाडा झुडपात देव दिसतो, वनस्पतीमध्ये नद्याला देव दिसतो, आम्हाला आमच्या माणसातला देव दिसत नाही. काय होतं? मग आम्हाला आमच्या माणसातला देव दिसत नाही. जिथपर्यंत आम्हाला ह्या 3.5 हाताच्या देहामध्ये तो परमात्मा वास करून आहे तिथपर्यंत प्रेम नावाची वस्तू उत्पन्न होणार. असलं प्रेम तर ते वरकरणी असेल, पण ज्याला खरं प्रेम ज्याला आपण म्हणतो, निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म ज्याला सांगितलंय, हा भाव जर आमचा स्थिर असेल
तर प्रेम घडोघडी वाढू लागायचं. प्रेम वाढल्याशिवाय राहत नाही. आणि हे वाढल्याचं प्रतीक आहे ही मांडव. प्रत्येकाने आपल्या प्रेम वाढवलेलं आहे. गुरुविषयी आदर भाव विश्वास वाढवलेला आहे. आणि हा वाढता राहिला पाहिजे. ही ज्ञानगंगा वाहती राहिली. गुरु ते कसे होते? संसारी गुरु होते. संसार आणि परमार्थ कसा करावा हे आमच्या बाबांनी शिकवले. नुसता परमार्थ करायला सांगितलं नाही, संसारावरून कसा सुलभ झाला पाहिजे हेही शिकवलं. आणि त्यांनी स्वतः करून दाखवला. नुसते बोलले नाही, करून दाखवला. आणि मग प्रमाणाला सांगितलेलं आहे की ह्या दोन्ही गोष्टी ज्याला साध्य होतात तोच खरा ह्या जीवनामध्ये आपल्याला तरुण मिळाला. ज्याला सद्गुरु तारो पुढे अनुभवाचे कासे गळे मिळाले अनकळत नाही वरती कठी. असं खूप असं भाग्यानं आपल्याला हे तारू सापडलेलं आहे. आणि त्या तारूमध्ये आपण सगळे बसलेले आहोत. नक्कीच ही रोखीची यात्रा आपली सफल झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हा भवसागर करून गेल्याशिवाय राहणार नाही ही माझी खात्री आहे. इथे आपण आता थांबायचंय. देव तुकाराम पंढरनाथ महाराज की जय. गोपाळ कृष्ण महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. तर मंडळी, आजच्या या कार्यक्रमाच्या द्वारे, आजच्या या प्रवचनाच्या द्वारे माऊलीने आपल्याला सांगितलं की हरिनाम घेतल्याशिवाय राहू नका. आपल्या जीवनाचं सार्थक करायचं असेल तर हरिनाम हाच एक उत्तम उपाय आहे, असं या प्रवचनाद्वारे माऊलीने आपल्याला सांगितलं. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्या दीपालीताई आणि श्री ह.ब.प. मानवतकर महाराज यांचं रामनवमी जन्मोत्सव कीर्तन होणार आहे. तर सर्वांनी अवश्य पहा. तोपर्यंत नमस्कार.